त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी जो आहे मोठा करते रस्त्यावर आले, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात। या आंदोलनाचं नेमकं कारण काय जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी तेजस मोहतुरे आता आपल्या सोबत आहेत। तेजस, कशामुळे हे आंदोलन करण्यात येते नागपूरमध्ये? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यांना जे आहे दिल्लीत अटक करण्यात आली, त्याच्याच निषेधार्थ जे आहे ते नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात आलेले आहे। प्रत्येक वेळेला आंदोलन जे आहे ते भाजपच्या कार्यालय आहे टिळक पुतळ्यासमोर, त्या ठिकाणी हे जे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र झाले आणि आक्रमक पवित्र संबंधित या संपूर्ण आंदोलकारांनी घेतलेलं आहे। किंवा जर बघितलं असेल तर लोकशाहीचा विनाश जे आहे ते भाजप सरकार करता अशा प्रकारची घोषणाबाजी या संपूर्ण आंदोलकाकडनं सुरू आहे। यासोबत जर बघितलं तर महिला पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, त्यांनी जे आहे ते खाडी कपडे घालत जे आहेत तोंडाला जे ताले बांधत जे आहे एकूणच त्याचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे। आणि एआय समिटमध्ये ज्या पद्धतीनं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याच्याच निषेधार्थ जे आहेत ते त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष युवक काँग्रेस यांना अटक करण्यात आली आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते युवक काँग्रेस नागपुरात आक्रमक झाल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। संपूर्ण पोलीस प्रशासनाकडनं जे आहे ते आंदोलकांना जे आहे ते कार्यालयात भाजप कार्यालयात जाण्यासाठी जे आहे ते बचाव केला जात आहे। या संबंधित जे बघितलं असेल तर संपूर्ण कार्यकर्ता आणि भाजप आणि पोलिसांमध्ये जे आहे भाजपचे सुरू असलेले चित्र सुद्धा नागपुरात पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आम्हाला भाजपच्या कार्यालयात जायचं आहे आणि त्यांना या संपूर्ण संदर्भात जे आहे त्यांच्याकडनं जे आहे ते जाब मागायचं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे। केंद्र सरकारच्या विरोधात असेल, मोदींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर भाजपाची जे सध्या घडीला पोलीस प्रशासनासोबत जे आहे युवक काँग्रेसची सध्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहे। या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोण करते? मागणी काय आहे आंदोलनकर्त्यांची? भाजप कार्यालयामध्ये का जायचंय त्यांना? आंदोलकांची मागणी आहे की राष्ट्रीय अध्यक्ष यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना बळजबरीनं जे अटक करण्यात ते अटक त्यांना सोडावे। ज्या पद्धतीनं हे भाजप जे आहे एकूणच जे आहे ते लोकशाहीवर जे आहे ते या संपूर्ण संदर्भात सत्तेचा जे उपयोग करत आहेत आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण संदर्भात जे आहे जबाब द्यावा, उत्तर द्यावा, ही जी भूमिका आहे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आहे। म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ते भाजपच्या पदाधिकाऱ्याला या संपूर्ण संदर्भात उत्तर मागण्यासाठी आहे ते कार्यालयात जाण्याचा प्रयत्न कोणा सुरू आहे। त्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसा अगोदर जे आहे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांना अटक करण्यात आली होती दिल्लीमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना या संपूर्ण याच्यात कुठलाही दोष नसताना युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला का बरं अटक करण्यात आली, हेच भूमिका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यामुळे काय हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत जे भाजपच्या कार्यालयात एक घुसण्याचे प्रयत्न जे एकूणच त्यांच्या सुरू आहेत। आणि आता जर बघितलं असेल तर पोलीस प्रशासनासोबत जे आहे त्यांची भाजपाची सुरू आहे, कारण की त्यांच्या युवक काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्हाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण म्हणणं ऐकून घ्यायचं, मात्र पोलीस त्यांना जाण्यासाठी मज्जाव करत आहेत। नेतृत्व कोण करतंय तेजस या युवक काँग्रेसच्या आंदोलनाचं? युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष या संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व करत आहे। एकूणच जर बघितलं तर महिला काँग्रेसच्या सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी जर बघितलं असेल तर एनएसआयचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। या पद्धतीने बघितलं असेल तर एनएसआयचे कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्ता युवक काँग्रेस तिन्ही सीएलचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांची मागणी आहे की या संपूर्ण संदर्भात भाजपच्या कार्यालयात जावं आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी महिला पदाधिकारी असतील हे सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। तेजस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये मागणी ही आहे की जी कारवाई केलेली आहे
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात त्याचा निषेध करणं. खरं तर दिल्लीमध्ये जी AI समिट झाली होती त्या AI समिटमध्ये युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. कपडे काढून हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. दिल्लीमध्ये युवक काँग्रेसच्या काही नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर देशभरामध्ये युवक काँग्रेसच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू झालं. त्याची ही दृश्य नागपूरमधली आहेत. नागपूरमध्ये युवक काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. भाजपच्या कार्यालयासमोर हे कार्यकर्ते जमलेत आणि भाजपच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू आहे. त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा आवरण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांकडून केला जातोय. पुन्हा एकदा जाऊयात, तेजस मोहतुरे आपल्यासोबत आहेत अपडेट देण्यासाठी. तेजस, तेजस, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक केल्याच्या निषेधार्थ सध्या नागपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची अपडेट आपण तेजस मोहतुरे आपल्या प्रतिनिधींकडून अगदी काही वेळातच घेऊ. नागपूरमधल्या आंदोलनाच्या अपडेटसाठी पुन्हा एकदा तेजसकडे जाऊया. तेजस, माझा आवाज पोहोचत असेल तर आंदोलनाची आत्ताची अपडेट तुमच्याकडनं जाणून घ्यायची. नक्कीच बघू शकता की आक्रमक युवक काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आहेत. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जे ते झडपट झालेली आहे. आपण बघू शकता की या संपूर्ण युवक काँग्रेस जे ते भाजप कार्यालयात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस त्यांना त्या संपूर्ण याच्यात मज्जाव करताना दिसत आहे. आपण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत एकूणच जे ते बोलण्याचा प्रयत्न. काय मागणी आहे तुमची? क्या मागणी है? हमारे उदय भानु चीफ ऑल इंडिया युवक कांग्रेस के अध्यक्ष से ये सरकार डर गई है, ये डर गई है। नरेंद्र मोदी सरकार युवाओं से डर रही है। बेगुनाहों का अरेस्ट किया गया इनको, इनसे डर रही है सरकार। ये राहुल गांधी के सिपाही है, ये किसानों के सिपाही है, ये किसान युवाओं की आवाज है। नरेंद्र मोदी शकता की मोठ्या प्रमाणात जे ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ता आक्रमक झालेले आहेत. या समिटमध्ये जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न एकूणच जे आहे ते संपूर्ण जे आहे ते युवक काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघू शकता की नागपुरातील टिळक जे भाजपच्या कार्यालय आहे या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते एकत्रित आहेत आणि संपूर्ण जे आहे ते मोदी सरकारच्या विरोधात एका अर्थानं घोषणाबाजी सुरू आहे. त्यांचं म्हणणं जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यावं हेच त्या युवक काँग्रेसच्या म्हणण्याने. आपण बघू शकता की संपूर्ण जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जे आहे ते बाचाबाची सध्याच्या घडीला सुरू आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांची या ठिकाणी जे आहे पोस्टर्स आहेत ते पोस्टर्स घेऊन जे आहेत ते संपूर्ण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उभे आहेत आणि ज्या पद्धतीनं निषेध जे आहे ते सुरू आहे. आपण बोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करू. क्या मागणी आहे? पूर्ण पीएम कॉम्प्रोमाइज झालेला आहे. अमेरिकेचे तळवे चाटतात, यांचे पूर्वज पण तळवे चाटायचे आणि हे पण तळवे चाटतायत. बिना कामास्तवर, बिना कारवाईशिवाय, बिना गुन्ह्याशिवाय कोणाला पण अटक करताय. आमच्या IOIC चे प्रेसिडेंट भानू चीफ यांना मुद्दामून अटक करण्यात आलेला आहे आणि फसवण्यात आलेलं आहे. भाजप कार्यालयात का बरं जाता आपण? काय भाजप कार्यालयात का बरं आंदोलन करतात? भाजप कार्यालयात होतं ते AI समिट मध्ये होतं, त्यांना माहिती असलं पाहिजे. फेक रोबोट, कोरियावरील रोबोट आणताना सांगतात चिखलकोटी युनिव्हर्सिटीमध्ये इंडियाने बनवलेले आहेत. ते हे पूर्ण तुम्हाला सांगतोय पूर्ण लोकांना मूर्ख बनवलं जातं. या गव्हर्नमेंटने पूर्ण मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे यांना. बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि पोलीस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते बाचाबाची सुरू आहे. या समिटमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली त्या घटनेवरून जे आहे ते राष्ट्रीय अध्यक्षांना अटक करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण माहिती हवी यासाठी आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना ज्या विचारण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत जे आहे ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे ते सांगण्यात येत आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी NUSIचे कार्यकर्ते आहेत, महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी मोठं आहेत. आपण महिला पदाधिकाऱ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करो. क्या बताओगे किस तरह का आंदोलन आपका है? क्या बताओगे, क्या जवाब मांग रहे भाजपा के कार्यकर्ता से? हमारी मांग है कि इन्होंने पहले हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने जो हमारे यूथ कांग्रेस ने वहाँ पे जाके प्रदर्शन किया तो उस पर इन लोगों ने हमारे राष्ट्रीय अध्यक्ष को उठाया है. तो हम चाहते हैं कि प्रधानमंत्री के FC फाइल में जो नाम आ रहा है तो इन्होंने आके क्लियर करना चाहिए और भारत की जनता को बताना चाहिए कि इसमें इनका कितना योगदान है. और हमारी मांग
मांग ये है कि किस तरह से ये भ्रष्टाचार कर रहे हैं तो इस पे रोक लगनी चाहिए। की मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांच्या बंदोबस्त इथं आहे, सुरक्षा बल सुद्धा या ठिकाणी एकूणच जे आहे ते या संपूर्ण कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे। नागपुरातील टिळक जे आहे भाजप कार्यालय आहे या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण कार्यकर्ते एकवटलेले आहेत। समोर जर बघितलं असेल तर या ठिकाणी भाजपचे 2 कार्यालय आहेत, मात्र एका कार्यालयाच्या समोर जे आहेत त्या ठिकाणी कार्यकर्ते जे जमलेले आहेत, मात्र पोलीस प्रशासन या संपूर्ण कार्यकर्त्यांना जे ते मज्जाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेस की ललकार, तानाशाही सरकार अशा प्रकारची जे आहे ते पोस्टर जे आहे ते संपूर्ण कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर जननायक राहुल गांधी अशा प्रकारचे पोस्टर सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत भानू यांचे जे आहेत पोस्टर्स घेऊन जे आहेत त्यांच्या समर्थनात संपूर्ण घोषणाबाजी एकूणच सुरू आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जाब मागण्यासाठी आम्ही जात आहोत। पोलीस प्रशासन जे आहेत मोदी सरकारची जे पोलीस प्रशासन ते आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत जे आहे ते या संपूर्ण युवक काँग्रेसचे आहेत। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते पोलीस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ते बाचाबाची सुरू असल्याचे चित्र सध्या घडलेला नागपुरातील भाजप कार्यालयासमोर दिसत आहे। आपल्या सोबत आमचे सहकारी जोडले गेलेले आहेत नागपूरहून। आत्ताच्या घडीला तिथे असलेली घडामोड ते आपल्यापर्यंत पाठवतायत। हे सगळं आंदोलन कुठे थांबवण्यात आलेलं आहे तेजस, आणि या आंदोलनाच्या नंतर काही जणांना ताब्यात घेताना पोलीस दिसतायत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर भाजपचं कार्यालय आहे टिळक चौक आहे या ठिकाणी आणि हे संपूर्ण कार्यकर्ते जे ते भाजपच्या कार्यकर्त्यांना एकूणच जाब मागण्यासाठी जात आहेत। AI समिट दरम्यान जे काँग्रेसने धुसफूस दिल्लीमध्ये केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे त्यांना अटक करण्यात आली होती 2 दिवसापूर्वी आणि यासाठी जे आहे निषेध करण्यासाठी केंद्र सरकारच्या संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते इथं एकवटलेले आहेत। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, NSY असतील, महिला काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची घोषणाबाजी आहे ते केंद्र सरकारच्या विरोधात आहे। या संपूर्ण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे